नमस्कार, मी प्रिया काळे. तरुण भारतच्या न्यूज बुलेटिनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. आता पाहूया ठळक घडामोडी. महापौर व उपमहापौर पदाची निवडणूक गुरुवारी पार पडली. यामध्ये भाजपच्या सविता जयपाल कांबळे यांनी बाजी मारली असून त्यांची महापौरपदी बिनविरोध निवड झाली आहे, तर आनंद चव्हाण यांची उपमहापौरपदी निवड झाली आहे. महापौर व उपमहापौरपदी भाजपच्याच नगरसेवकांची निवड झाल्याने भाजपच्या नगरसेवकांनी मोठा जल्लोष केला. बेळगाव महानगरपालिकेच्या महापौर व उपमहापौर पदाची निवडणूक गुरुवार दिनांक 15 रोजी पार पडली. बसरीकट्टी तालुका बेळगाव येथील श्री महालक्ष्मी देवीच्या यात्रेला मंगळवार दिनांक 13 पासून प्रारंभ झाला असून देवीच्या दर्शनासाठी गुरुवारीही असंख्य भाविकांनी गर्दी केली होती. त्यामुळे गावातील सर्व परिसर भाविकांनी फुलून गेला होता. गुरुवार दिनांक 15 रोजी प्रत्येकांच्या घरी स्नेहभोजनाचा बेत असल्याने भाविकांनी मोठी गर्दी केली होती. शिंदोळी क्रॉस ते बसरीकट्टी दरम्यानच्या रस्त्यावर वाहनांची मोठी गर्दी झाल्याने वाहतूक नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांना बरेच परिश्रम घ्यावे लागले. गावामध्ये गर्दी होऊ नये यासाठी दुचाकी व चारचाकी वाहनांची गावच्या बाहेरच पार्किंगची सोय करण्यात आली होती. तर महालक्ष्मी देवीच्या दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी झाल्याने दर्शनासाठी भक्तांच्या लांबच्या लांब रांगा लागल्या होत्या. चांदीच्या व्यवसायात तोटा आल्याने मिरापूर गल्ली शहापूर येथील एका सुवर्ण कारागिराने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना गुरुवारी दुपारी उघडकीस आली आहे. शहापूर पोलीस स्थानकात या घटनेची नोंद झाली आहे. मोहन नागेश रेवणकर, वय वर्ष 46 असे त्याचे नाव आहे. गुरुवार दिनांक 15 फेब्रुवारी रोजी सकाळी 10 ते दुपारी 2:30 या वेळेत ही घटना घडली असून या सुवर्ण कारागिराने आत्महत्या केल्याचे दुपारी उघडकीस आले आहे. पत्नी मधुरा यांनी दिलेल्या फिर्यादीवरून FIR दाखल करण्यात आला आहे. बेळगाव शहरामध्ये मोकाट जनावरांचा वावर वाढला आहे. त्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी वारंवार करण्यात आली. त्यानुसार महानगरपालिकेच्या वतीने मोकाट जनावरे पकडण्याची मोहीम गुरुवारी राबवण्यात आली. विविध ठिकाणी मोकाट फिरणाऱ्या जनावरांना ताब्यात घेऊन महानगरपालिकेच्या गोशाळेमध्ये त्यांना दाखल करण्यात आले आहे. शहरामध्ये मोकाट जनावरांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी तसेच मुख्य रस्त्यावर ही जनावरे ठाण मांडून बसत आहेत. त्यामुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होत आहे. याचबरोबर अचानक भाजी विक्रेत्यांची भाजी विस्कटणे असे प्रकार घडत आहेत. त्यामुळे तातडीने त्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी करण्यात येत होती. अलीकडेच गोकुळ दूध संघाने सीमा भागातील शेतकऱ्यांना देण्यात येणाऱ्या दरात कपात केल्याने सीमा भागातील शेतकऱ्यांमध्ये नाराजी पसरली आहे. गोकुळ दूध संघाला दुधाचे दर पूर्ववत करावे यासाठी महाराष्ट्र एकीकरण युवा समिती बेळगावच्या वतीने महाराष्ट्राचे कृषी मंत्री धनंजय मुंडे, कोल्हापूरचे पालकमंत्री हसन मुश्रीफ, माजी गृहराज्यमंत्री सतेज पाटील तसेच गोकुळचे चेअरमन अरुण डोंगळे यांना महाराष्ट्र एकीकरण युवा समितीच्या वतीने पत्र पाठवण्यात आले आहे. बेळगाव जिल्हा पंचायतीचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल शिंदे यांनी सौंदत्ती तालुक्यातील चचडी गावातील प्राथमिक आरोग्य केंद्राला भेट दिली. चचडी गावातील प्राथमिक आरोग्य केंद्रातील डॉक्टर व कर्मचाऱ्यांच्या हजेरीची पाहणी करून रुग्णालयात दाखल रुग्णांना दिल्या जाणाऱ्या उपचार व औषधांची माहिती घेतली. यानंतर ग्रामपंचायत आवारातील शुद्ध पाणी युनिटची पाहणी केली. पिण्याच्या पाण्याची गुणवत्ता व पुरवठा याबाबत माहिती घेतली. तसेच डिजिटल लायब्ररीला भेट देऊन वाचकांची संख्या तपासून ज्येष्ठ नागरिक विद्यार्थ्यांकडून माहिती घेतली. त्यानंतर ग्रामपंचायतीला भेट देऊन अधिकारी व कर्मचाऱ्यांची हजेरी तपासली. यावेळी तालुका पंचायत कार्यकारी अधिकारी, ग्रामपंचायत अध्यक्ष, सदस्य व कर्मचारी व इतर उपस्थित होते. लोकमान्यच्या मुदत ठेव योजना म्हणजे सुयोग्य कालावधी सर्वोत्तम व्याजदर. आता तुमच्या गुंतवणुकीवर मिळवा 9.30% परतावा. अधिक माहितीसाठी आजच कॉल करा 1800212450. योजना फक्त सभासदांकरता. नियम अटी लागू. लोकमान्य, जिथे पैसा वाढतो आणि नातं वृद्धिंगत होतं.
विठ्ठल देवगल्ली शहापूर बेळगाव येथील श्री लक्ष्मीनारायण उर्फ बालाजी देवस्थानच्या वतीने हनुमंत त्रिवेणी कथेचे आयोजन करण्यात आले आहे। यापूर्वी रंगकर्मी, बँक कर्मचारी, पत्रकार आणि त्यानंतर आध्यात्मिकतेला प्राधान्य देणारे पूजनीय पंडित श्री विजयशंकरजी मेहता यांच्या अमोघ वाणीद्वारे सुश्राव्य प्रवचनाचा लाभ भक्तगणांना मिळणार आहे। शुक्रवार दिनांक 16 व शनिवार दिनांक 17 रोजी दुपारी 3 ते सायंकाळी 7 वाजेपर्यंत आणि रविवारी 18 रोजी सकाळी 10 ते दुपारी 1 वाजेपर्यंत असे 3 दिवस येथील श्री माहेश्वरी भवन मंगल कार्यालय येथे आयोजित करण्यात आले आहे। तरी सर्व हनुमंत भक्तांनी याचा लाभ घ्यावा असे संयोजकांतर्फे कळवण्यात आले आहे। राष्ट्रीय फलोत्पादन मिशन योजनेअंतर्गत विविध बागायती पिकांना अनुदान देण्यासाठी शेतकऱ्यांकडून अर्ज मागवण्यात आले आहेत। अधिक माहितीसाठी बागायत खाते, तालुका फलोत्पादन खाते यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे। राष्ट्रीय फलोत्पादन मिशन योजनेअंतर्गत केळी, द्राक्षे, डाळिंब, आंबा, अंजीर, ड्रॅगन फ्रूट, पेरू, स्ट्रॉबेरी यासह संकरित भाजीपाला व फूल उत्पादकांना अनुदान उपलब्ध होणार आहे। बागायत शेतीचे क्षेत्र वाढावे आणि बागायतदारांना प्रोत्साहन मिळावे यासाठी ही योजना राबवण्यात आली आहे। शाळा महाविद्यालयांच्या परीक्षांना प्रारंभ झाला आहे, मात्र बस फेऱ्या कमी असल्याने परीक्षार्थी विद्यार्थ्यांची फरफट होऊ लागली आहे। सद्य परिस्थितीत 11वीच्या परीक्षा सुरू आहेत, मात्र येत्या काळात 10वी, 12वी व इतर अंतिम परीक्षांना प्रारंभ होणार आहे। त्यामुळे विद्यार्थ्यांची हेळसांड होण्याची भीती पालकातून व्यक्त होत आहे। मुतगा तालुका बेळगाव येथील एका तरुणाने घरासमोरील झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना गुरुवारी पहाटे उघडकीस आली। मारिहाळ पोलीस स्थानकात या घटनेची नोंद झाली आहे। नागराज यमन्नाप्पा तळवार, वय वर्षे 22, राहणार मुतगा असे त्या तरुणाचे नाव आहे। बुधवारी रात्री 10 ते गुरुवारी पहाटे 5:45 या वेळेत ही घटना घडली आहे। घरासमोरील आंब्याच्या झाडाला साडीने गळफास घेऊन त्या तरुणाने आपले जीवन संपवले आहे। घटनेची माहिती समजताच मारिहाळ पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला। संकेश्वर येथील सागर माने यांच्यावरती गुंडाकरवी हल्ला करण्यात आला होता। त्याचप्रमाणे रामनगर बेंगलोर येथील सुमारे 40 वकिलांच्या वरती खोटी केस नोंदवून एक वेगळा बेकायदेशीररित्या गुन्हा नोंद करण्यात आला आहे। त्यामुळे पुन्हा अशा केसेस होऊ नये म्हणून तहसीलदारांनी अशा प्रकरणी वेळेत निकालात काढाव्यात अशी मागणी करण्याबाबतचे निवेदन खानापूर तालुका वकील संघटनेतर्फे तहसीलदार प्रकाश गायकवाड यांना देण्यात आले। हलशी बस स्थानकाची दुरावस्था झाली आहे, त्यामुळे बसच्या प्रतीक्षेत प्रवासी वर्गाला सामना करावा लागत आहे। त्यासाठी त्वरित बस स्थानकाची दुरुस्ती करावी अशी मागणी महाराष्ट्र एकीकरण युवा समिती व या भागातील जनतेच्या वतीने करण्यात आली आहे। राज्य सरकारच्या आदेशानुसार 15 दिवसात शेतकऱ्यांच्या खात्यावर बिल जमा करण्यात यावे असा आदेश असताना जिल्ह्यातील बहुतांशी साखर कारखान्यांकडून त्या आदेशाची पायमल्ली होत आहे। त्यामुळे शेतकरी आर्थिक अडचणीत येत आहेत। याची दखल घेत कारखान्याने वेळेत बिल शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केल्यास शेतकऱ्यांचे आर्थिक नियोजन सुरळीत होणार आहे। त्यामुळे कारखान्यांनी 15 दिवसात बिले जमा करावीत अशा मागणीचे पत्र येथील प्रगतशील शेतकरी व ॲडव्होकेट LP शेंगडे यांनी जिल्हाधिकाऱ्यांना पाठवले आहे। कोल्हापूर जिल्ह्यातील दूध संघांनी अचानक कार्यक्षेत्राबाहेरील म्हशीच्या दूध खरेदी दरात प्रति लिटर 3 रुपये व गाईच्या दूध खरेदी दरात तब्बल 4.5 रुपये कपात केली आहे। याचा निप्पाणीसह बेळगाव जिल्ह्यातील दूध उत्पादक शेतकऱ्यांना अचानक काढलेल्या या आदेशामुळे मोठा फटका बसत आहे। 1 फेब्रुवारी पासून लागू झालेला हा आदेश मागे घेण्यासंदर्भात कोणताही तोडगा न निघाल्याने दूध उत्पादकांची घालमेल सुरू आहे।
17 फेब्रुवारी अथणी येथील शिवाजी सर्कलमध्ये 13 फूट उंचीची छत्रपती श्री शिवाजी महाराजांची अश्वारूढ मूर्ती दाखल होणार आहे। यावेळी भव्य मिरवणूक काढण्याचे नियोजन करण्यात आले आहे। या मिरवणुकीत मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन अथणी तालुका एकछत्री मराठा समाज संघ व शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान अथणी विभाग प्रमुख विनायक देसाई यांनी केले। याचबरोबर आजचे बातमीपत्र इथेच संपले। अधिक माहिती आणि ताज्या घडामोडी करता पाहत रहा तरुण भारत न्यूज चॅनल। तसेच आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी दररोज वाचा दैनिक तरुण भारत। धन्यवाद।